श्री स्वामी समर्थ. मेष राशी 20 ते 26 ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मेष राशीच्या जीवनात काय नवीन घडणार? तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील का? करिअरमध्ये कोणते बदल दिसून येतील? प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज कमी होतील का? आर्थिकदृष्ट्या काळ कसा असेल? करिअरमध्ये काय नवीन घडेल? कौटुंबिक जीवन कसे राहील? ग्रहांची हालचाल कोणते परिवर्तन घडवून आणतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीला या आठवड्यात ग्रहांची स्थिती अनुकूल परिणाम देईल. तुम्हाला काही प्रमाणात आव्हानांचाही सामना करावा लागेल. या आठवड्यात तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचाल. तुमची कार्यक्षमता वाढेल. तुमच्या दैनंदिन जीवनात उत्साह, ऊर्जा आणि आनंद राहील. पण या आठवड्यात संयमावर आठवड्याचे यश अवलंबून राहील. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात वरिष्ठांकडून काहीशी कठोर भाषा ऐकावी लागू शकते, पण ती तुमच्या प्रगतीसाठीच असेल. तसेच काही नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात मोठ्या बदलांची चाहूल लागेल. तुमच्या संवाद कौशल्याला धार येईल. या आठवड्यात ऑफिसमधील मीटिंग, चर्चा किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आपली बाजू प्रभावीपणे मांडाल. तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायक असेल, पण काही वेळा विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी मतभेद टाळावेत. व्यवसायात कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी दस्तऐवज नीट वाचावेत. तुम्ही आठवड्याच्या शेवटी एखादे व्यावसायिक धोरण आखाल. चांगली व्यावसायिक संधी चालून येईल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत हा महिना सामान्य स्वरूपाचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही खर्च वाढू शकतात. घरातील कामावर किंवा नातेवाईकांवरील खर्च यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो. पण आठवड्याच्या मध्यानंतर तुमची जुनी थकलेली येणी वसूल होतील. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. गुंतवणूक करू शकाल, पण स्थावर मालमत्ता, शेअर बाजार किंवा सोन्यातील व्यवहार करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. एखादी नवी कमाईची वाट सापडू शकते. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण या आठवड्यात डोकेदुखी, चिडचिड, रक्तदाब किंवा झोपेची तक्रार जाणवू शकते. तुमचे शारीरिक श्रम जास्त होईल, त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि पाणी भरपूर प्या. तसेच आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी ध्यान किंवा योग करा. हलके फुलके सैर करा, यामुळे मन प्रसन्न राहील. तसेच आत्मचिंतन आणि मनःशांतीसाठी रविवारचा दिवस योग्य ठरेल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींना कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे घरातील सकारात्मकता वाढेल. नातेवाईकांशी गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. घरात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन होऊ शकते. घरातील वातावरण उत्तम राहील. तसेच सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख अधिक मजबूत होईल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा खूप चांगल्या परिणामांचा असेल. तुमचा अभ्यासातील उत्साह वाढेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नकारात्मकता टाळावी आणि आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासात सातत्य ठेवावे. जे विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधत आहेत त्यांना हा काळ प्रेरणादायी ठरेल. तुम्हाला एखाद्या मित्रामार्फत नवीन संधी मिळू शकते, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि जुने अपयश विसरून पुढे जा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा रोमॅन्टिक जाईल. तुमच्या भावनांचा ओघ प्रबळ असेल. प्रेमसंबंधात आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा,
कारण तुमच्यात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे प्रिय व्यक्तीच्या मनातील अपेक्षा समजून घेणे आवश्यक आहे. आठवड्याच्या मध्यावर एकत्र छोटासा प्रवास करा. एकत्र वेळ घालवा. यामुळे नात्यात नवीन गोडवा येईल. अविवाहितांना एखाद्या कार्यक्रमात किंवा सामाजिक माध्यमाद्वारे जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या वैवाहिक जीवनात घरगुती जबाबदाऱ्यांमुळे मतभेद उद्भवू शकतात. तुम्ही एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती पुन्हा स्थिती होईल. फक्त संवाद चालू ठेवा. उपाय. मेष राशीच्या व्यक्तींनी आठवडा शुभ जावा यासाठी काही उपाय करावेत. शक्य असल्यास मंगळवारी गरजू लोकांना तांदूळ किंवा गूळ दान करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या. दररोज लाल वस्त्र धारण करणे किंवा लाल पुष्प अर्पण करणे शुभ ठरेल. ओम मंगळाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे चिडचिड आणि ताणावर नियंत्रण मिळेल. एकूण मेष राशीला हा आठवडा सकारात्मक वळण घेऊन येणारा असेल. या आठवड्यात काही आव्हाने येतील, पण तुम्हाला मजबूत बनवतील. प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा निर्माण होईल. करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. फक्त रागावर नियंत्रण आणि उतावळेपणावर ताबा ठेवल्यास आठवडा क्रियाशीलतेचा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.